सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ. नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. नजर टाकूयात काही विशेष घडामोडींकडे. प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांच्या निधनाने सिनेमासृष्टीवर शोककळा. लोकप्रिय अभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन झाल्याचे वृत्त आले. टीव्ही व चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारे ऋतुराज सिंह यांचे हृदय बंद पडल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. ते 59 वर्षाचे होते. सोमवारी रात्री त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. ऋतुराज यांनी अपनी बात, ज्योती, हिटलर दीदी, शपथ, वॉरियर हाय, आहट, अदालत, दिया और बाती अशा अनेक शोमध्ये काम केलं होतं. ते रुपाली गांगुलीसह अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये देखील झळकलेत. अनुपमामध्ये देखील झळकले होते. याशिवाय त्यांनी बद्रीनाथ की दुल्हनिया, सत्यमेव जयते 2, जर्सी, हम तुम घोष या चित्रपटातही काम केले होते. जानेवारीमध्ये प्रदर्शित झालेला रोहित शेट्टींच्या इंडियन पोलीस फोर्समध्ये ऋतुराज यांनी रफिकी भूमिका साकारली होती. अभिनेते अमित बहल यांनी ऋतुराज यांच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. सरकारी तेल कंपनियों ने मंगलवार यानी 20 फरवरी के लिए पेट्रोल डीजल के नए दाम जारी कर दिए हैं. मालूम हो कि देश के घरेलू बाजारों के लिए पेट्रोल और डीजल की कीमतें रोजाना अपडेट होती है. राष्ट्रीय राजधानी दिल्ली में 1 लीटर पेट्रोल की कीमत 96.72 रुपीस और डीजल की कीमत 89.62 रुपीस प्रति लीटर है. वहीं देश की आर्थिक राजधानी मुंबई में पेट्रोल की कीमत 106.31 रुपये प्रति लीटर और डीजल की कीमत 94.27 रुपये प्रति लीटर है. तो कोलकाता में पेट्रोल की कीमत 106.03 रुपये प्रति लीटर और डीजल की कीमत 92.76 रुपये प्रति लीटर बन चुकी है. MSP, कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी पंजाब हरियाणामधील शेतकरी सीमेवर तळ ठोकून. पंजाब हरियाणाचे शेतकरी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दिल्लीकडे कूच करत आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारने मोठमोठे बॅरिकेड्स उभारले आहेत. पंजाबमधील आंदोलक शेतकरी MSP, कर्जमाफीसाठी कायदेशीर हमी अशा इतर मागण्या मान्य करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करत आहेत. यातूनच तोडगा काढण्यासाठी शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्या 3 बैठका पार पडल्या. मात्र तिन्ही बैठका निष्फळ ठरल्या. रविवारी संध्याकाळी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा, वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे शेतकरी नेत्यांच्या बरोबर 4थ्या फेरीच्या चर्चेसाठी चंदीगड सेक्टर 26 येथील महात्मा गांधी राज्य सार्वजनिक प्रशासन संस्थेत पोहोचले. या बैठकीत शेतकऱ्यांचे 14 प्रतिनिधी सहभागी झाले होते. सभी तथ्यों के हिसाब से हम दोनों फोरमों ने आज बैठकर चर्चा करने के बाद ये फैसला लिया है कि ये जो प्रपोजल आई है ये प्रपोजल किसानों के पक्ष की नहीं है, किसानों के हित की नहीं है और इसके अनुसार हम इस प्रपोजल को रद्द करते हैं. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. आता होणार डायरेक्ट जनतेशी संवाद. प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवलेले सतर्क पोलीस टाइम्स आता नव्या डिजिटल न्यूज चॅनेलच्या रूपात नव्या ढंगात. आता होणार समस्यांची उकल. क्षेत्र कोणतंही असो, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा गुन्हेगारी, त्यावर होणार डायरेक्ट चर्चा. त्यासाठी रहा आमच्या सोबत. ताज्या बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज YouTube चॅनलवर रोज सायंकाळी 7 वाजता. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज
पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ डिजिटल प्लेटफॉर्म पर लेकर आ रहे हैं रेड फ्लैग इंफोटेनमेंट का पिटारा, जिसमें आप देखेंगे इंफॉर्मेशन और एंटरटेनमेंट से जुड़ी ढेर सारी बातें। जल्द ही आ रहा है नया यूट्यूब चैनल रेड फ्लैग इंफोटेनमेंट का पिटारा। तीखे सवालों के सटीक जवाब हम करेंगे जहां सिर्फ मुद्दों की बात, मेरे यानी जेनिफर के साथ। हर पॉलिटिशियन हर दूसरा कोई तीसरा कोई पार्टी ज्वाइन करते रहेगा तो पब्लिक किस पे भरोसा करके वोट करेगी? क्या पता आपके सवाल किसी की नींदें उड़ा दे। अभी जो महाराष्ट्र में सत्तांतर हुआ है वो बहुत अच्छा ही है, तो सरकार काम भी अच्छी कर रही है। जब अच्छा देखते हैं पब्लिक का तो बीजेपी में हो जाते हैं, जब खराब देखते हैं तो दूसरे साइड हो जाते हैं। यूथ ही अपना देश का भविष्य है। देखते रहिए मुद्दे की बात। हैशटैग व्यापार, आइडिया, फाइनेंस, हार्डवर्क, इसी से होता है व्यापार। हैशटैग व्यापार। क्या आप करना चाहते हो व्यापार? तो आए हमारे नए शो में जिसका नाम है हैशटैग व्यापार, जहां हम आपको दिखाते हैं बिजनेस में हो रहे उतार चढ़ाव और दाव पेच को मेरे यानी जेनिफर मेडेरा के साथ में। देखते रहे हैशटैग व्यापार। कमिंग सून। डॉक्टर डायरीज रेड फ्लैग लेके आ रहे हैं नया शो जिसका नाम है डॉक्टर डायरीज, जिसमें हम बात करेंगे हमारे एक्सपर्ट डॉक्टरों से और वो हमें बताएंगे हमारे सही हेल्थ के बारे में जुड़ी सही बातें। हेल्थ का इम्पोर्टेंस आज के डेट में बहुत सारा चीज इम्पोर्टेंट मायने रखता है। ब्लड प्रेशर, अस्थमा, डिप्रेशन, स्ट्रेस, सही गलत लाइफस्टाइल के बारे में देंगे सही सलाह। तो देखना न भूलिए हमारा नया शो जिसका नाम है डॉक्टर डायरीज। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनापासून स्वागत। अब तक की बड़ी खबर, छात्रों को 2025-26 तक 10वीं 12वीं बोर्ड परीक्षा में 2 बार बैठने का विकल्प मिलेगा। शिक्षा मंत्री प्रधान ने कहा कि 2020 में पेश की गई नई राष्ट्रीय शिक्षा नीति NEP का उद्देश्य छात्रों को शैक्षणिक तनाव को कम करना है। शिक्षा मंत्री प्रधान ने कहा कि 2020 में पेश की गई नई राष्ट्रीय शिक्षा नीति NEP का उद्देश्य छात्रों पर शैक्षणिक तनाव को कम करना है। उन्होंने कहा कि 2025-26 शैक्षणिक सत्र से 10वीं और 12वीं कक्षा की बोर्ड परीक्षा में 2 बार बैठने का विकल्प और मौका मिलेगा। नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी करदात्यांच्या जीवापेक्षा कचऱ्याला दिले जास्त महत्त्व। आरोग्य आणि शिक्षणावरील खर्च एकत्र केला तरी घनकचऱ्यावरील खर्च जास्त होत असल्याची नागरिकांची चर्चा। नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2024-25चा अर्थसंकल्प पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सादर केलाय। त्यामध्ये जुनेच प्रकल्प पुन्हा सादर करत त्यासाठी तरतूद केली असल्याची दिसत आहे। शिक्षण व आरोग्यासाठी खर्च करताना प्रचंड कंजूसी करत असल्याची दिसून आली आहे। त्यामुळे नवी मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे। जुने प्रकल्प पूर्ण करताना पालिकेला अपयश आले आहे, म्हणूनच तेच प्रकल्प घेत जुन्याच बाटलीत नवीन दारू विकण्याचा हा अर्थसंकल्प असल्याची टीका नागरिक करत असल्याचे दिसत आहे। जुईनगर सेक्टर 23 इथं सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी। शिवजयंतीनिमित्त नवी मुंबई येथील सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे मंडळातील युवकांनी नाना कॉम्प्लेक्सच्या पटांगणामध्ये मंडप उभारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून सर्वांना दर्शन घेण्यासाठी खुले केले। यानिमित्त विभागातील अनेक मान्यवरांनी आणि नागरिकांनी महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि त्यांना अभिवादन केलं। सह्याद्री प्रतिष्ठानच्या युवकांनी राबवलेल्या या कार्यक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं आहे आणि या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रमुख जयेश मडवी, सागर वाघ, रितेश दुलगज, अभि गायकवाड, सोनू अढांगळे, साहिल पवार, अक्षत म्हस्के, अजय अवकिरकर, सुजल शिंदे, कुणाल बोराडे, मयूर पाटील, प्रवीण मंदाचल, राहुल ठाकूर, नयन पोळ, संदेश होमणे, ओमकार कारंडे, दिलीप वाल्मिकी आणि राज वाघ तसंच इतर कार्यकर्ते उपस्थित होते। मराठा समाजाला 10% आरक्षण, मंत्रिमंडळाची मंजुरी। अधिवेशनाआधी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंजुरी देण्यात आली आहे। मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये 10% आरक्षण देण्यात येणार असल्याचे समजते। मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाज मागास असल्याचे नमूद करण्यात आले आहे।
50% जास्त आरक्षण देण्यास आवश्यक असलेली अपवादात्मक परिस्थिती असल्याचे हा अहवाल सांगतो. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रबोधन एजरे, नेमणूक रबाळे MIDC पोलीस स्टेशन. सतर्क पोलीस टाइम्स आणि रेड फ्लॅग चॅनल हे जे नवीन चालू केलेलं आहे त्याचे चीफ एडिटर शमशुद्दीन शेख आणि सना साबीर मॅडम यांना त्यांनी या चालू केलेल्या नवीन उपक्रमाबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांनी चालू केलेल्या या उपक्रमातून समाजामध्ये जे सध्या गुन्हेगारी किंवा क्राईम घडत आहे किंवा तरुण वर्गामध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता, ड्रग्ज ॲडिक्शन आणि जे सोशल मीडियाचा जो गैरवापर होत आहे त्याबाबत जनजागृती होऊन प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. आमचं बातमीपत्र तुम्हाला कसं वाटतंय हे नक्की सांगा. यासाठी आमच्या बातम्या जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या परिसरातल्या काही घटना द्यायच्या असतील, जाहिरात द्यायची असेल किंवा काही समस्या असल्यास, अधिक माहिती हवी असल्यास आमच्या 02268835191 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा. आमचं नवीन एक YouTube चॅनल येतंय ज्याचं नाव आहे रेड फ्लॅग इन्फोटेनमेंट का पिटारा. या चॅनलवरून सुद्धा अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. यामध्ये डॉक्टर डायरीज, मुद्दे की बात, #व्यापार, एक दूजे के वास्ते असे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम घेऊन येतोय. तेव्हा हे कार्यक्रम अवश्य पहा आणि आमच्यापर्यंत तुमच्या अनमोल प्रतिक्रिया कळवा. आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ.